सर्वांना नमस्कार. माझं नाव विठ्ठल भिक्खू फोंडे आणि माझं गाव तट्टीआळा. तर आता शिमगा जवळ यायला लागला तेव्हा जत्ती खेळायला जायचं हे तर असणारच. तर भावनो तुम्ही जर आता खेळायला जायला लागल्याचं ना तर तुम्हाला एक 3 जत्ती येणं फार प्रमुख आहे. एक तर तळीचे आणि एक होळीचे आणि एक येशीचे. ह्या 3 जत्ती जर तुम्हाला आल्या ना भावनो तर तुम्ही खेळायला जाऊ शकता का. एक तुम्हाला परवानगी हा खेळ काढून जायचं एक परवानगी माझ्या प्रकार मना जेवढा ठेवा त्या प्रकार ह्या 3 जती तुम्हाला यायला पाहिजेत. एक होळीची एक तळीची एक येशीची. ह्या 3 जती आल्या ना तर तुम्ही खेळ काढून खेळायला जाऊ शकता. तर ह्यातली मी एक तुम्हाला होळीची जत सांगून देतो. आणि हे होळीची जत मी का सांगायला म्हणजे लास्ट टाइम मी गोवामध्ये होतो कामाला. तिथं मला आमच्या धनगर समाजाचे पोरगाव होते 4-5 मध्ये त्यांनी ओळखून माझ्या संग बोलली ते एक अर्धा तास. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही शिमगा करताच किंवा कसं टाईप करताचा म्हणून. तर ती म्हणली की फक्त होळी जाळता आणि करा त्याचं एवढंच आणि का बाकीचं त्यांना काय त्या जत्ती गती म्हणायचं त्या जत्ती की असतं ते पण त्यांना ठाऊ नाही ऍक्च्युली. तर मी त्यांना विचारलं हे सगळं तुम्हाला ठाऊ नाही का. तर ते म्हणले की आमचे पहिले मातृभा ते सगळं करायचं ते पण ते आता जत्ती किती आता कोण म्हणत नाही आणि कुणा ते ठाऊच नाही. आता होळी जाळता म्हणून तसं येतं म्हणले ते मग ते जरा ऐकून मला वाईट वाटलं आणि मी त्याला सांगलं की आता मग तुम्हाला सगळ्या मदत येणारच नाही थोडा पण एक होळीची जत म्हणा ती थोडी एक कंटेस्ट करा आणि तुम्ही जेव्हा होळी जाळताचा बघा तेव्हा ती जत म्हणा म्हणून त्यांना मी सांगून आलो. तर त्यांना ती होळीची जत पण ठाऊन होती. तर हे व्हिडिओ ऍक्च्युली त्यांच्यासाठी की हे एक होळीची जत जी हे होळीची आरती असल्यासारखी तुम्ही जेव्हा होळी जाळताचा बघा तेव्हा हे होळीची जत म्हणा. तर सांगून देतो ऐका. ए बले 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 गा बले 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 गा ये चला बा खेळव्यानो पुढर पुढ चला बा खेळव्यानो पुढर पुढ ये पायी बलागत कडर कड पायी बलागत कडर कड ये हिंडत फिरगड्या भाऊरा देवा हिंडत फिरगड्या भाऊरा देवा ये हळकुंड खाती मळकुंड खाती तळपाणी पिती संबरची गाय गोठण्यावरती ओ संबुराची गाय गोठण्यावरती ये वाटोळ्या वाडा तुझी कवळीचा ओ वाटोळ्या वाडा तुझी कवळीचा ये तिथं क एक नलिशण्याचं या ओ तिथं क एक नलिशण्याचं या ये मळ आणि मळभर याचल्या शनी ओ मळ आणि मळभर याचल्या शनी ये याचल्या शेनी डाळ तिड ओ याचल्या शेनी डाळ तिड ये मस्कर दादा तिडवा ये ओ मस्कर दादा तिडवा ये तिड्या बवाता तट्यातलं माझं कणचोळ ओ तट्यातलं माझं कणचोळ ये मस्कर दादा तिडवा ये ओ मस्कर दादा तिडवा ये तिड्या बवाता तट्यातलं माझं एक पेड ओ तट्यातलं माझं एक पेड ये मस्कर दादा तिडवा ये ओ मस्कर दादा तिडवा ये तिड्या बवाता तुटल बिरड चोळीच ओ तुटल बिरड चोळीच ये मस्कर दादा तिडवा ये ओ मस्कर दादा तिडवा ये तिड्या बवाता तुटली माझी बिल्लोळी हो तुटली माझी बिल्लोळी ये मस्कर दादा तिडवा ये ओ मस्कर दादा तिडवा ये तिड्या बवाता उलासला लावून उलासला माझा जीव बंद हो उलासला माझा जीव बंद ये मस्कर दादा तिडवा ये ओ मस्कर दादा तिडवा ये आंब्याच्या पानाशी तांब्याच्या चुली हो आंब्याच्या पानाशी तांब्याच्या चुली ये मळ आणि मळभर याचल्या शनी हो मळ आणि मळभर याचल्या शनी ये याचल्या शेनी डाळ तिड हो याचल्या शेनी डाळ तिड ये गाठल्या शेनी तापलं पाणी हो गाठल्या शेनी तापलं पाणी ये मस्कर दादा घाल मला पाणी हो मस्कर दादा घाल मला पाणी हे रुपयाचे चंबुनी घातलं पाणी हो रुपयाचे चंबुनी घातलं पाणी हे मस्कर दादा घाल माझी येणी हो मस्कर दादा घाल माझी येणी रुपयाची फणी त्याची गुपिकाची येणी हो रुपयाची फणी त्याची गुपिकाची येणी हे म्हशीच्या पाठीवर बसून चानी घालतो येणी फण सत्व्या मनी हो घालतो येणी फण सत्व्या मनी हे पणाच्या टिपऱ्याची बांधलो सिडी हो पणाच्या टिपऱ्याची बांधलो सिडी हे शिडीवर चढून रचलो हळी हो शिडीवर चढून रचलो हळी हे हळी बरचलो चौखनी हो हळी बरचलो चौखनी
हे वळी बदळलं सूर्याफळ हो वळी बदळलं सूर्याफळ हे आंबे तुझी सावली पंचाला पावली हो आंबे तुझी सावली पंचाला पावली हे आंब्या तुझं पान अमृत हो आंब्या तुझं पान अमृत हे वळबा देवाच्या धनवाशी हो वळबा देवाच्या धनवाशी हे असाच वळदेव सत्व्याचा हो असाच वळदेव सत्व्याचा हे तिडा बघेतो मथव्याचा हो तिडा बघेतो मथव्याचा हे इडा बघेतो पानाचा हो इडा बघेतो पानाचा हे खडा बघेतो दुपाचा हो खडा बघेतो दुपाचा हे पानाचा इडा दुपाचा खडा भरला रे खेळगड्या वळदेवचा मान हो भरला रे खेळगड्या वळदेवचा मान हे देवाचं बहुमान दिव्या रे खेळ्या हो देवाचं बहुमान दिव्या रे खेळ्या हे हात जोडून जाव्या रे खेळ्या हो हात जोडून जाव्या रे खेळ्या हे पाया पडून यव्या रे खेळ्या हो पाया पडून यव्या रे खेळ्या हे सोन्याच्या चलवर रुपयाची जखणं जतारीज गड्या जतारीज तर भावनो अशा प्रकारची ही होळी तुझं ह्याच्यामध्ये माझं कुठं पण काहीतरी चुकलं वाटलं असलं तर प्लीज भावनो माफ करा आणि तुमच्या गावात जो गती म्हणतो त्याला हे व्हिडिओ दावा आणि माझं कुठे कॅप चुकल्या बघा ते मला कमेंटवरती सांगा पण मला पण बरं होईल आणि तुम्ही पण ते दुप्पटी करून देऊ म्हणा भावानो आणि तुमची की एक भावानो माझी एक खळखळीय विनंती एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा तुमच्या गावात खेळगडी येतात तर त्यांची राहण्याच्या सुनी खाण्याच्या सुनी निजाच्या सुनी भावानो व्यवस्थित बरी करा म्हणजे खेळगडी जे असतात ना भावानो ते एक देव असल्यासारखं असतं त्याच्या पायाच्या धुळाने तुमच्या घरात जितकी पण इडापिडा हा ती सगळी जाते त्यामुळं खेळगड्यांची व्यवस्थित भावनो बरी करा आणि त्यांना जेव्हा तुम्ही तळी करता जा 10 रुपये 20 रुपये 50 रुपये असं करू नको जा प्लीज का म्हणजे ती पण एवढ्या उन्हात विदाऊट चपलं गळा सगळा वाढलेला असतो आणि काय नाही नीस पण समारा येत नाही डोळ्याला तर तुम्ही 10 रुपये 50 रुपये जर तळी केली जा तर त्यांना पण एक हुम्मस येत आहे ना तर तुम्ही पण भावनो त्यांना एक त्यांचे खुश होऊसारखं त्यांना तळी करा आणि जे खेळगडी आहेत त्यांना एक माझी रिक्वेस्ट आहे की कोण पण असून 10 रुपये करून तर 20 रुपये करून तर 50 रुपये करून तर भावानो तळी टाकून जाऊ नकोचा ती तळी तुम्ही पाहिजे तर ते पैसे टाकून जावा पण तळी भावानो मानून जावा 4 नावं घेऊन तळी मानवूनच जावा पैसे तळी टाकून जाऊ नकोचा पैसे पाहिजे तर टाकून जावा पण तळी टाकून जाऊ नकोचा थोडी तुमची पण एक रिक्वेस्ट आहे भावानो आणि एक रिक्वेस्ट की जेव्हा तुम्ही खेळायला जाता बघा प्लीज चप्पल तेवढं घालून जाऊ नकोचा खेळ्यातनी पण आणि पव्यातनी पण चप्पल घालून जाऊ नको भावनो का म्हणजे मी एक 2-3 अशा पव्याला आणि खेळगाड्यांना बघलेला चप्पल घालून आल्याच तर भावनो तुम्हाला एवढंच सांगतो प्लीज वाईट समजू नकोचा तुम्हाला जर धर्माचा गौरव करा येतो ना भावनो तर प्लीज मर्याद काढू नकोचा एवढंच तुमची रिक्वेस्ट तर भावनो माझी मी काहीतरी बोलायला चुकलं वागला असेल तर प्लीज माफ करा मला जेवढं ठावा तेवढं बोलतो काहीतरी पण भावनो चुकलं वागला असेल तर प्लीज माफ करा तर भावनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि एकाची जरी जत सांगतो तोपर्यंत जय शिवराय जय अहिल्यादेवी हर हर चांगला